झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. आज अख्खं जग महिला दिन साजरा करत आहे. भारतातला पहिला महिला दिन मुंबईमध्ये 8 मार्च 1943 साली साजरा केला गेला. याला आता 70 वर्ष उलटली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून देशात आणि महाराष्ट्रात समाज सुधारकांनी केलेलं कार्य, वर्षानुवर्ष स्त्री मुक्तीसाठी राबत आलेल्या चळवळी, जागतिकीकरणामुळे बदललेली सामाजिक आणि आर्थिक गणितं, बदललेली कुटुंब व्यवस्था, वारंवार तोंड वर काढणारी पुरुषी मानसिकता आणि आपली सोयीस्करता कायम ठेवून मग स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष करणारी राजकीय मानसिकता, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातली आणि भारतातली स्त्री नेमकी कुठे आहे? महिला दिन नेमका कसा साजरा व्हायला हवा आणि प्रत्यक्षात तो कसा साजरा होतोय? महिला दिनाकडे पुरुष आजही त्रयस्थ भावनेतूनच पाहतायत का? आणि उत्तरोत्तर महिला दिन साजरा करण्याची गरज कमी होईल का? यासारख्या प्रश्नांवर चर्चा करूया निमित्त महिला दिनाचं या खास कार्यक्रमात. आणि सुरुवातीला आपण बघूया आजचा रोकठोक प्रश्न. आजचा आमचा प्रश्न आहे, महिला दिनाकडे पुरुष गांभीर्यानं पाहतात का? या प्रश्नावर तुमचं रोकठोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/झी24तास वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर लोकांनी काय कौल दिलाय. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण. त्याचबरोबर या चर्चेमध्ये औरंगाबादहून सहभागी होत आहेत सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसारा. आणि ठाण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री, ज्यांना आपण अनेक सिनेमातून त्याचबरोबर मालिकांमधून सुद्धा बघितलेलं आहे, अभिनेत्री नीलम शिर्के. त्याचबरोबर काही वेळातच शिवसेनेच्या आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि त्याचबरोबर पुरुष हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र चव्हाण सुद्धा नाशिकहून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण या चर्चेला सुरुवात करूया मंगलताई खिंवसारा यांच्यापासून. मंगलताई, मूळ मुद्दा असा आहे की आज आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारे महिला दिन साजरा केला गेला. हा महिला दिन साजरा करण्याचे प्रकार आणि या महिला दिनाचे कार्यक्रम सुद्धा स्थलपरत्वे वेगळे होते, वर्ग परत्वे वेगळे होते, शहरात तो वेगळ्या रीतीने साजरा केला गेला. आणि असे अनेक गावं, अनेक वाडे आहेत की जिथं महिला दिन म्हणजे काय याची खबरवात सुद्धा नाहीये. पहिला प्रश्न असा आहे माझा तुमच्यासाठी की महिला दिन हा मुळात कसा साजरा व्हायला हवा आणि तो प्रत्यक्षात कसा साजरा होतोय? एक तर असं आहे की महिला दिन हा महिलांनी साजरा करण्याची गोष्टच नाहीये मुळात. बिलकुल बिलकुल. संपूर्ण देशाने हा महिला दिवस साजरा केला पाहिजे. जसं की आपण 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस अधिकृत राज्य सरकारने जाहीर केलाय म्हणून साजरा करतो, तसा सरकारी पातळ्यांवरून आणि सगळ्यांनी मिळून, स्त्री पुरुष सगळ्यांनी मिळून हा 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा केला पाहिजे. महिला दिन म्हटलं की फक्त महिला आणि बाकीचे दिवस जे असतात ठरलेले त्या दिवसाला फक्त त्या लोकांनी काम करणं, हे महिला दिन साजरा करण्यामागची भूमिका अजिबात नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की 1975ला युनोने जाहीर केलं की 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला त्यांनी. या घटनेला 37 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि 37 वर्षामध्ये महिलांनी जे उपक्रम राबवले, पुरुषांनी त्याच्यामध्ये काय आपली भूमिका बजावली, पुरुषांनी स्वतःहून पुढे येऊन किती ठिकाणी 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा केला आणि ह्या सगळ्या उपक्रमांमधून हाताशी 37 वर्षानंतर काय लागलं, हा सुद्धा या निमित्ताने विचार करण्याची गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. बिलकुल. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला ह्या निमित्ताने सांगायची आहे. आपल्याकडे इंग्रज होते तेव्हा काही कायदे होते. स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपल्या सरकारांनी काही कायदे बदलले आणि ही कायदे बदलल्यानंतर कडक कायदे करण्यासाठी आपल्याकडे ज्या चळवळी झाल्या, जे लढे झाले, ते सगळे लढे आमच्या अनेक बायकांना बलिदान दिल्यानंतर झालेले आहेत. जसे की मथुरा बलात्कार प्रकरण 70च्या दशकात झालं. पूर्ण देश खळबळून जागा झाला. जसं की आता निर्भयाच्या वेळेला संपूर्ण देश रस्त्यावर आला होता आणि त्याच्यातनं
एक वेगळा चांगला कायदा तयार झाला आहे. असंच वातावरण महिला दिन साजरा करण्यासाठी सगळ्या देशातल्या स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजेत. बाई ही माणूस आहे, तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिचा अबाधित कसा राहील ह्याच्यासाठी स्त्री पुरुष दोघांनी मिळून एकत्र येऊन असे उपक्रम सणवारासारखे साजरे केले पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. बिलकुल. आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार. विद्याताई, माझा हा तुम्हाला प्रश्न आहे की आत्ता जसं मंगलताईंनी उल्लेख केला की 37 वर्ष आपण हा साजरा करतो आहोत आणि जर आपण दुसऱ्या हिशोब लावून बघितलं तर 8 मार्च 1943ला मुंबईत पहिला महिला दिन साजरा झालेला होता. तेव्हापासून आपण हिशोब काढला तर 70 वर्ष झाली आपण हा दिवस साजरा करतो आहोत. या 70 वर्षामध्ये नेमकं काय हाती लागलेलं आहे याविषयी आपण बोलूया. कारण महिला दिन म्हणजे महिलांविरुद्धच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्याचा दिवस, महिलांच्या हक्कांचा दिवस, या पद्धतीनेच याच्याकडे बघितलं जातं. याच्यातली एक सकारात्मकता याविषयी आपण सुरुवातीला बोलायचं म्हटलं तर इतक्या वर्षामध्ये काय पॉझिटिव्ह झालेलं आहे, काय फळ आलं एवढ्या वर्षांच्या चळवळींना, समाज सुधारकांनी केलेल्या कार्याला? नाही, महिला दिनाचं फलित किंवा इतके वर्ष आपण काय, तर मला असं वाटतं स्त्री पुरुष समानता जी गेले अनेक वर्ष आपल्याला अपेक्षित आहे त्यातलं बऱ्याचशा याच्यात आपण यशस्वी पण झालेलो आहोत. आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त वर्ष ज्या पंतप्रधान म्हणून राहिल्या त्या इंदिरा गांधी या एक महिला होत्या, धाडसी होत्या. त्याचप्रमाणे महिलांना आता जे आरक्षण मिळालेलं आहे 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आज ग्रामीण विभागात जरी आपण बघितलं अगदी अशिक्षित महिला सुद्धा आज ग्रामपंचायत सदस्या, जिल्हा परिषद सदस्या, नगरसेविका म्हणून मोठ्या प्रमाणात निवडून आलेल्या आहेत. म्हणजे अगदीच काहीच आपल्याला मिळालं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. गेले अनेक वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मुली आज मुलांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि स्त्री पुरुष समानता येण्याची अपेक्षा आपण करतोय आणि ती त्याकडे झी 24 तास एक पाऊल पुढे.